नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशी खरी अनुभूती सांगणार आहे जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल आणि स्वामींवरची श्रद्धा अधिकच दृढ होईल। ही कथा आहे एका दाम्पत्याची। लग्नाला अनेक वर्ष झाली, पण घरात लेकरू नव्हते। डॉक्टर, औषधे, उपचार, देवदेव, नवस सर्व काही करून झाले। आशा संपत चालली होती आणि अशावेळी त्यांनी एकच आधार धरला, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा। दररोज नामस्मरण, स्वामी सेवा आणि अखंड श्रद्धा। आणि मग जे घडलं ते ऐकून तुम्हीही म्हणाल, स्वामी आजही जिवंत आहेत, अनुभव देत आहेत। स्वामी कृपेने त्या दाम्पत्याला पुत्र प्राप्ती झाली। ही कथा पूर्ण शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित ही कथा तुमच्यासाठीही आशेचा किरण ठरू शकते। चला तर मग या दिव्य कथेला सुरुवात करूयात। अक्कलकोटमध्ये अनेक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींकडे येत असत। एकदा अशीच एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला आले होते। ते दोघांना मूल नव्हते। स्वामींची कृपा झाली तर आपणास पुत्र होईल अशी आशा घेऊन ते स्वामींच्या दर्शनाला गेले। त्या दोघांचे कडक सोवळे होते। ब्राह्मण सोडून कोणाचा नुसता स्पर्श जरी झाला तरी ती दोघे स्नान करत असत। दोघांनाही काही दिवस तेथे राहून स्वामींची सेवा करण्याचे दोघांनी ठरवले। त्या ब्राह्मण स्त्रीने आपली व्यथा स्वामींना 2-3 वेळा सांगितली, परंतु स्वामी काही न बोलता शांत बघत होते। तिला त्यांनी आशीर्वादही दिला नाही। एक दिवस तिने आज स्वामी काहीतरी बोलल्याशिवाय त्यांच्या पुढून जायचेच नाही असे ठरवले आणि म्हणाली, स्वामी मला मूल होईल ना? तेव्हा स्वामी म्हणाले, माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही। ती बाई म्हणाली, प्रारब्ध नाही मग आम्ही पूजा अर्चा कशाला करावी? प्रारब्ध बदलण्यासाठी तर आम्ही आपल्या दर्शनाला आलो आहोत। बराच वेळ स्वामी स्तब्ध होते। मग त्यांना तिची दया आली आणि 2 खारका त्या बाईच्या हातात ठेवत ते म्हणाले, हे घे 2 मुलगे। तेव्हा त्या बाईला खूप आनंद झाला। ती ब्राह्मण स्त्री स्वामींकडे कृतज्ञतेने पाहू लागली आणि त्यांच्या चरणावर दोघांनी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला। ती दोघे आपल्या गावाकडे परत जाण्यास निघाली। ती वेळ सायंकाळची होती। तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपल्याला विटाळ झाला असेल, तेव्हा जवळच्याच असलेल्या तळ्याकाठी जाऊन स्नान करावे आणि घराकडे परत जावे। स्वामींनी दिलेल्या 2 खारका तिने तळ्याच्या काठी मातीत पुरून ठेवल्या। त्यानंतर ती विसरली। खारका परत न घेता घरी परतली। सकाळी तिला आठवण झाली व त्या ठिकाणी येऊन तिने माती उकरून ती बघू लागली। तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी तिला दिसली। ही अंडी कोणाची म्हणून ती बघण्यात जवळ गेली तर त्यातून 2 पक्ष्यांची पिल्ले बाहेर पडली व उडाली। तिला स्वामींचे शब्द आठवले। ती दोघे पुन्हा स्वामींकडे गेले। स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रडू लागली। स्वामी म्हणाले, तुझ्या नशिबी बाळ नाही, पक्षी उडून गेले, त्याला मी काय करू? आता तू येथून निघून जा। स्वामींचे शब्द ऐकून अधिकच रडू लागली। ती स्वामींची करुणा भाकू लागली। बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता। ती तेथून हलण्यास तयार नव्हती। शेवटी स्वामींना त्या बाईची दया आली। त्यांनी परत तिच्या हातात नारळ दिला आणि म्हणाले, माते जा, तुझी इच्छा पूर्ण होईल। बाईने तो नारळ घरी आणला आणि त्याच्या करंज्या केल्या। स्वामींना नैवेद्य दाखवला आणि दोघांनी करंज्या खाल्ल्या। पुढे वर्षभरात त्यांना एक मुलगा झाला। स्वामींची कृपा फळाला आली। ते दोघे स्वामींचे भक्त झाले व श्रद्धेने आणि निष्ठेने त्यांची सेवा करू लागले। तर बघा मित्र हो, निष्ठेने केलेली संत आराधना
तुमचे प्रारब्धही दिसते बदलताना. खरंच या म्हणीतून आपल्याला हे समजतं की स्वामींवरती तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी अशक्य ते शक्य करतात. तुम्हाला ही संपूर्ण कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर परत एका वेगळ्या विषयावरती आपण स्वामींची कथा किंवा त्यांची माहिती घेऊन येणार आहोत. सर्वांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.